हॅलो एव्हरीवन. आपण मॉड्यूल 4 बघतोय, लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया, फाउंडेशन पेपर 1चं. आणि त्यामध्ये या आधीच्या क्लासमध्ये आपण मॉडर्नायझेशन अँड लॉ या अंडर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स पाहिल्या. त्याचबरोबर फॅमिली लॉ मध्ये जे काही रिफॉर्म्स झालेले आहेत, जे काही रिफॉर्म्स होत आहेत, त्याचं सुद्धा एक अंडरस्टँडिंग घेतलं. आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये ॲग्रियन रिफॉर्म्स, इंडस्ट्रियलायझेशन ऑफ एज्युकेशन. काय प्रकारचे ॲग्रियन रिफॉर्म्स झाले हे आपण इथे पाहणार आहोत. आता मिनिंग ऑफ ॲग्रियन रिफॉर्म काय आहे बघा. ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड, कृषीच्या रिलेटेड सुधारणा म्हणजे काय? इट रेफर्स टू सिरीज ऑफ लीगल, इकॉनॉमिक अँड स्ट्रक्चरल मेजर्स अंडरटेकन बाय द स्टेट टू restructure agriculture land, to restructure agriculture land ownership, improve farming productivity and promote social justice in rural areas. Agrarian reforms काय आहेत? बेसिकली कृषी सुधारणा काय आहेत? या स्टेप्स आहेत ज्या स्टेटने घेतलेल्या आहेत. कशासाठी? इथे जी स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी होती किंवा स्ट्रक्चरल आपल्याला जे काही हे स्ट्रक्चरल मेजर्स होते कशासाठी? टू रिस्ट्रक्चर ऍग्रिकल्चर लँड ओनरशिप, त्याचबरोबर फार्मिंग प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. आफ्टर इंडिपेंडन्स इंडिया इनहेरिटेड हायली अनइक्वल ॲग्रियन स्ट्रक्चर डॉमिनेटेड बाय जमीनदार अँड इंटरमिडिएटरीज. आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर जमीनदारी सिस्टीम प्रिव्हिलंट होती. मोठ्या प्रमाणावरती आपल्याला एक अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड दिसून आलं. Agrarian reform aim to abolish feudal exploitation, redistribute land, secure tenancy rights and modernize agricultural production. बघा, हे जे काही ॲग्रियन रिफॉर्म्स झाले त्याचं एम काय होतं? जे एक्सप्लॉयटेशन होत होतं जमीनदारांकडून असेल किंवा इंटरमिडिएटरीज कडून असेल, सो ते कमी करणं, लँडचं डिस्ट्रीब्युशन करणं. कारण बघा, लँडच्या संदर्भात असं होत होतं स्वातंत्र्याच्या काळामध्ये, त्या काळानंतर, की एका घटकाकडे खूप मोठ्या प्रमाणावर जमीन होती तर दुसऱ्या घटकाकडे काहीच नव्हतं. आपण जेव्हा सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी बघतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की इथे फक्त फॉर्मल इक्वॅलिटी कन्सिडर करून चालणार नाही. ऑन पेपर काहीतरी बदललं म्हणून गोष्टी व्यवस्थित होणार नाहीये. त्यासाठी काही स्टेप्स घ्याव्या लागतात, काही बदल करावे लागतात. सो हे बदलच काय आहेत? ॲग्रियन रिफॉर्म आहेत. इट वॉज नॉट मेअरली इकॉनॉमिक पॉलिसी. बघा, हे ॲग्रियन रिफॉर्म्स हे काही फक्त इकॉनॉमिक पॉलिसी नव्हती की काहीतरी शेतकऱ्यांचा जीवनाचा दर्जा सुधारायचा आहे वगैरे वगैरे, फक्त इकॉनॉमिक बेस नव्हता, तर कॉन्स्टिट्युशनल इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन होतं. सोशल ट्रान्सफॉर्मेशन साठीचा हा बदल होता किंवा हे रिफॉर्म्स होते. इंडिया जर ॲग्रिकल्चरल कंट्री म्हणून जर आपण बघत असू, जिथे मोठ्या प्रमाणावरती उदरनिर्वाहाचं साधन हे शेती आहे, अशा देशामध्ये हे रिफॉर्म्स खूप जास्त महत्वाचे आहेत सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या कंटेक्स्टमध्ये. कॉन्स्टिट्युशनल बेसिस काय आहे बघा ॲग्रियन रिफॉर्म्सचा? The Constitution of India provides strong support for agrarian reform. Constitution of India ने एक strong support दिला. कॉन्स्टिट्युशनल बेसिस आपण बघतोय 39B आणि C under directive principles require equitable distribution of material resources and prevention of concentration of wealth. 39B आणि C जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ मटेरियल रिसोर्सेस म्हणजे ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणावर रिसोर्सेस आहेत असे लोक आणि ज्यांच्याकडे काहीच नाही असे लोक, सो या दोघांमधली जी दरी आहे ती मिटली पाहिजे, म्हणून इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन असायला हवं. आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ म्हणजे एकाच घटकाकडे खूप जास्त प्रमाणावरती वेल्थ असणं, हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ सुद्धा रोखलं गेलं पाहिजे. हे या रिलेटेड डायरेक्टिव्ह स्टेटला दिलेले होते, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत. टू प्रोटेक्ट लँड रिफॉर्म्स, लॉज फ्रॉम ज्युडिशियल चॅलेंजेस, आर्टिकल 31A and 31B were introduced through the first constitutional amendment and several agrarian laws were placed in the 9th schedule. बघा, 39A आणि 39B इंट्रोड्यूस झालं फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नंतर. बेसिकली कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट झाल्यानंतर गव्हर्नमेंटला एक महत्वाची गोष्ट करायची होती, ती म्हणजे अबॉलिशन ऑफ जमीनदारी सिस्टीम.
आणि ह्या अबॉलिशन ऑफ जमीनदारी सिस्टीम करत असताना एक मोठा अडथळा आपल्या समोर होता, तो म्हणजे तेव्हा फंडामेंटल राईट्स मध्ये राईट टू प्रॉपर्टी हे सुद्धा इन्क्लुडेड होतं. त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टी तुमच्याकडे बाळगणं हा तुमचा संविधानिक मूलभूत अधिकार होता. ओके, सो त्या चॅलेंजला टॅकल करताना आणि वेअर ॲज डीपीएसपी मध्ये असं म्हटलं होतं की 39B आणि 39C मध्ये जे काही म्हटलंय ते. आता या दोन गोष्टींमध्ये काय झालं, डीपीएसपी आणि फंडामेंटल राईट्स मध्ये कॉन्फ्लिक्ट झाले. गव्हर्नमेंटला, त्यामुळे ज्युडिशियरीचं इंटरप्रिटेशन असेल, गव्हर्नमेंटला वाटणारी गोष्ट असेल की जमीनदारी अबॉलिश करावी, त्यातूनच आपल्याला व्हेरियस केस लॉज दिसतात, जसं की शंकरी प्रसाद, सज्जन सिंग, गोलकनाथ. ओके, ह्या ज्या काही केसेस झाल्या, सो ह्या केसेस कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट झाल्यानंतर जमीनदारीच्या संदर्भामध्येच होत्या किंवा लँड ऍक्विजिशनच्या रिलेटेड होत्या. आणि तिथेच आपल्याला आर्टिकल 31A आणि 31B इंट्रोड्यूस झालं. राईट टू प्रॉपर्टी होतं, पण त्याला 31A आणि 31B ने अमेंडमेंट थ्रू ऍग्रियन लॉज होते, त्यांना 9th शेड्यूल मध्ये टाकलं. आता 9th शेड्यूल काय आहे बरं? हे पार्लमेंटने इंट्रोड्यूस केलेलं असं डिव्हाइस आहे की 9th शेड्यूल मध्ये ज्या काही गोष्टी इन्क्लूड होणार त्या कोर्टामध्ये जाऊन चॅलेंज करता येणार नाहीत. ओके, किंवा 9th शेड्यूल मध्ये एक प्रोटेक्शन मिळतं सर्व ऍक्ट्सना. सो ऍग्रियन लॉज होते ते या 9th शेड्यूल मध्ये टाकण्यात आले किंवा घालण्यात आले. इन स्टेट ऑफ बिहार वर्सेस कामेश्वर सिंग, सुप्रीम कोर्ट एक्झामाइंड द व्हॅलिडिटी ऑफ लँड रिफॉर्म लेजिस्लेशन, मार्किंग द बिगिनिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स ऑन प्रॉपर्टी राईट्स वर्सेस सोशल जस्टिस. मी जसं सांगितलं की दोन गोष्टींमध्ये डिबेट होता. एका बाजूला सोशल जस्टिस होतं जे डीपीएसपी मध्ये म्हटलंय, और ओव्हरऑल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं एम आहे सोशल जस्टिस इन्शुअर करणं. आणि दुसऱ्या बाजूला फंडामेंटल राईट्स मध्ये राईट टू प्रॉपर्टी होतं. सो एखाद्या घटकाकडून प्रॉपर्टी काढून घेऊन दुसऱ्या घटकाला देणं हे शक्यच नाहीये, कारण राईट टू प्रॉपर्टी आहे. सो इथे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आपल्याला कॉन्फ्लिक्ट दिसून आला. दस ऍग्रियन रिफॉर्म, मग त्यानंतर जे ऍग्रियन रिफॉर्म झाले, जे ऍग्रियन लॉज जे 9th शेड्यूल मध्ये टाकण्यात आले, तो ह्या रिफॉर्म्सनी काय झालं, कॉन्स्टिट्यूशनची कमिटमेंट रिफ्लेक्ट झाली. या रिफॉर्म्स मधून आपल्याला एक कमिटमेंट दिसली कॉन्स्टिट्यूशनची, सोशो इकॉनॉमिक इक्वॅलिटीच्या कडे जाणारी. सोशो आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी, इक्वॅलिटीचे पण बरेच आयाम आहेत, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल. ओके, सो इथे आपल्याला सोशो इकॉनॉमिक इक्वॅलिटी दिसून आली. आता अबॉलिशन ऑफ जमीनदारी सिस्टीम, ऍग्रियन रिफॉर्म्स मध्ये अबॉलिशन ऑफ जमीनदारी सिस्टीम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वन ऑफ द अर्लिएस्ट ऍग्रियन रिफॉर्म आहे. कृषी सुधारणेमधला जर सर्वात पहिला रिफॉर्म आपल्याला कोणता म्हणता येईल तर तो जमीनदारी सिस्टीमच्या संदर्भातला आहे. जसं मी सांगितलं, केस लॉज तुम्ही ते लिहू शकता की शंकरी प्रसाद असेल, सज्जन सिंग असेल किंवा गोलकनाथ असेल. दिस सिस्टीम अलाउड इंटरमिडिएटरीज टू कलेक्ट रेंट फ्रॉम peasants, leading to exploitation and insecurity of cultivators. Through various state legislation, जमीनदारी and similar intermediary system were abolished. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लेजिस्लेशन्स करण्यात आले, वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे कायदे सुद्धा करण्यात आले आणि त्यातून जमीनदारी सिस्टीम आणि सिमिलर इंटरमिडिएटरी सिस्टीम ही अबॉलिश करण्यात आली. ठीक आहे. ट्रान्सफरिंग ओनरशिप राइट्स डायरेक्टली टू टिलर्स. This reform aimed to democratize land ownership and eliminate feudal structures, thereby modernizing rural society. ओके, डेमोक्रेटायझेशन झालं कशाच्या संदर्भात? लँड ओनरशिपच्या संदर्भात. इंडिया डेमोक्रेटिक कंट्री आहे, सर्वांकडे मात्र लँड किंवा रिसोर्सेस नाहीयेत, मटेरियल रिसोर्सेस नाहीयेत. त्यामुळे या गोष्टीचा सोशो इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीचा खूप जास्त प्रभाव पडतो जेव्हा तुम्ही सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या गोष्टी करता तेव्हा. त्यामुळे लँड आणि हे सगळे रिसोर्सेस असणं ही फार जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि फ्युडल सिस्टीम एलिमिनेट करणं आणि मॉडर्नाइज करणं रूरल सोसायटीला. आता टेनन्सी रिलेटेड रिफॉर्म्स होते, जसं जमीनदारी सिस्टीम अबॉलिशन झालं आणि त्यातून ऍग्रियन रिफॉर्म साधले गेले. तसेच टेनन्सी रिफॉर्म्स होते, स्टॉट टू प्रोटेक्ट tenant farmers by regulating rents, providing security of tenure, granting ownership rights in certain cases. बघा, जमीन पूर्णपणे नावावर नसणं, पण त्या जमिनीमध्ये काम करणारे लोक असतात, टेनंट म्हणून काम करणारे लोक असतात. सो अशा पद्धतीने जे टेनंट फार्मर्स होते,
म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत होते. सो अशा फार्मर्ससाठी तिथे कोणतीही सिक्युरिटी नव्हती, कधीही त्यांना घालवलं जाऊ शकतं. पण मग सिक्युरिटी ऑफ टेन्युअर आलं, ग्रँटिंग ओनरशिप राईट्स आले. सर्टन केसेसमध्ये जर खूप वर्षांपासून ती पर्टिक्युलर व्यक्तीच त्या जमिनीवरती कसतीये, काम करतीये, तर मग त्या व्यक्तीचे राईट्स एस्टॅब्लिश झाले काही केसेसमध्ये. दिस रिफॉर्म्स एन्श्युअर्ड दॅट कल्टिवेटर्स वेअर नॉट आर्बिट्ररीली इव्हिक्टेड, म्हणजे कशाही पद्धतीने त्यांना काढून टाकता येणार नाही, जे ज्यांचं रोजी रोटी त्या गोष्टीवरती चाललेली आहे. उद्या कोणीतरी येऊन आमची फक्त मालकीची जमीन आहे म्हणून त्या व्यक्तींना तिथून हुसकावून लावेल. सो हे आर्बिट्ररी आहे, हे चालणार नाही. अँड हॅड इनसेन्सिटिव्ह टू इन्व्हेस्ट इन लँड प्रोडक्टिव्हिटी बाय रिकॉग्नायझिंग द राईट्स ऑफ ऍक्च्युअल टिलर्स. टेनन्सी reforms transformed agriculture from feudal dependency based on system to more secure and right based framework. हे जे टेनन्सी फ्रेमवर्क किंवा टेनन्सी रिफॉर्म्स झाले, यातून राईट बेस्ड फ्रेमवर्क कडे एक ट्रान्सफर आपल्याला दिसून आला ऍग्रिकल्चरचा, आणि हे एक बेसिकली इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चर रिफॉर्म होतं. लँड सीलिंग लॉज. Land ceiling laws impose limit on maximum amount of land an individual or family could own. एखादी फॅमिली किती जमीन ओन करू शकते याच्यावरती मर्यादा घालून देणं म्हणजेच लँड सीलिंग लॉज. सरप्लस लँड वॉज रिडिस्ट्रीब्युटेड, आणि मग त्यातली जी सरप्लस लँड होती ती रिडिस्ट्रीब्यूट होणार टू लँडलेस लेबर्स अँड मार्जिनलाइज फार्मर्स. या रिलेटेडच आपल्याला बेसिकली या ज्या लँड सीलिंग लॉज जे आले व्हेरियस स्टेटनी ते आपल्या लेजिस्लेचर थ्रू पास केले, त्यानंतर बऱ्याचशा केस लॉज आपल्याला दिसून आल्या. जसं की गोलकनाथ ची जी केस होती ती बेसिकली लँड सीलिंग लॉजच्या संदर्भातच होती. ऑल दो इम्प्लिमेंटेशन वॅरिड अक्रॉस स्टेट अँड फेस लूपहोल्स. बघा बरेच लूपहोल्स आहेत, कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन आणि कुठली लँड किती प्रमाणामध्ये लँड ओन करू शकतो वगैरे बरेच लूपहोल्स आहेत. पॉलिसी रिफ्लेक्टेड द कॉन्स्टिट्युशनल गोल. पण आपल्याला ही पॉलिसी किंवा अशा पद्धतीचा लॉ असणं हे काय रिफ्लेक्ट करतंय, एक आपल्या कॉन्स्टिट्युशनचं गोल रिफ्लेक्ट करतंय की इथे खरंच इच्छा आहे कॉन्स्टिट्युशनची. कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स जे होत आहेत त्यामध्ये एक इच्छा दिसून येते की इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जी बेसिकली रुरल एरियामध्ये आहे, ऍग्रियन रिफॉर्मच्या कंटेक्स्टमध्ये बघतोय आपण, तो रुरल एरियामधली ही इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी दूर करण्याची इच्छा किंवा गोल आपल्याला दिसून येतं. कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग. फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड इंटू स्मॉल स्कॅटर्ड प्लॉट्स रिड्यूस ऍग्रिकल्चर इफिशियन्सी. बघा जी वंश परंपरागत चालत आलेली जमीन असते तिचे काय होतात, पुढे पुढे जशी ती जाते तसे तिचे तुकडे होतात किंवा त्याचे भाग वेगवेगळे होतात. सो असे जेव्हा भाग होतात तेव्हा प्रत्येकाच्या वाट्याला येणारी जमीन ही खूप कमी कमी होत गेलेली असते. सो यातून काय होतं, ऍग्रिकल्चरची इफिशियन्सी कमी होते. कन्सॉलिडेशन प्रोग्राम्स एम टू मर्ज फ्रॅगमेंटेड होल्डिंग इंटू कॉम्पॅक्ट युनिट टू फॅसिलिटेट मेकॅनायझेशन and efficient immigration. This reform helped to improve productivity and prepare the ground for industrialization of agriculture by enabling use of modern technology and machinery. बघा हे जे कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग आहे म्हणजे जे स्मॉल युनिट्स मध्ये लँड डिवाइड झाली आहे ती एकत्र करायची आणि मग त्यातून उत्पादन घ्यायचं. सो यातून काय होईल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल आणि इंडस्ट्रियलायझेशन करणं सुद्धा शक्य होईल एज्युकेशन ऍग्रिकल्चरचं बाय एनॅबलिंग यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी सुद्धा वापरता येईल. छोट्या छोट्या प्लॉट्स मध्ये जी जमीन आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती मॉडर्नायझेशन करता येणं शक्य नसतं. सो हे होते ऍग्रियन रिफॉर्म्स. आता आपण बघणार आहोत इंडस्ट्रियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. हा सुद्धा एक ऍग्रियन रिफॉर्मच आहे, मॉडर्नायझेशन मध्ये झालेली ही गोष्ट आहे. इंडस्ट्रियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. आता इंडस्ट्रियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चरचा अर्थ काय होतो, इंडस्ट्रियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर रेफर्स टू द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रॅडिशनल सबसिस्टन्स बेस्ड फार्मिंग into a technology driven, मार्केट ओरिएंटेड अँड कॅपिटल इन्सेंटिव्ह सेक्टर. बघा ट्रॅडिशनली जे पिकवलं जातंय, ट्रॅडिशनली जी फार्मिंग होतीये ती बाजूला करत एक मार्केटला काय अपेक्षित आहे किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि त्याचबरोबर कॅपिटल इन्सेंटिव्ह
वाढवून या सगळ्या गोष्टी करून जी शेती केली जाते ते इंडस्ट्रियलायझेशन आपल्याला म्हणता येईल. इट इन्व्हॉल्व्ह मेकॅनायझेशन, use of fertilizers and high yield seeds, irrigation development, agro processing industries and integration with national and global markets. यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन मध्ये फार्मिंगला, ऍग्रिकल्चरला एक इंडस्ट्री म्हणून ट्रीट केलं जात आहे आणि यातून काय होतंय, त्याकडे इंडस्ट्री म्हणून बघितल्यानंतर त्यातून जास्तीत जास्त उत्पादन काढणं, प्रॉफिट मेकिंग करणं हा हेतू बनतो. हा हेतू बनल्यानंतर आपल्याला काय दिसतं, हाय यील्ड सीड्स वापरणं, ज्यातून भरघोस पीक येईल अशा सीड्स वापरणं, अशी बियाणं वापरणं, असे फर्टिलायझर्स वापरणं आणि मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेणं हे एम झालेलं आहे. आणि त्याचं इंटिग्रेशन नॅशनल आणि ग्लोबल मार्केट्स बरोबर, मोठं मार्केट आहे तर ते मार्केट ओपन झालंय इंडस्ट्रियलायझेशन नंतर. अनलाईक ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर बेस्ड or manual labor and monsoon dependency, industrialized agriculture emphasize productivity, efficiency and commercialization. कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर आपल्याला इथे दिसून येतं. मान्सूनवरची डिपेंडन्सी होती ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये, किंवा ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये सगळं मॅनफोर्स करत होती. अगदी पीक घेण्यापासून ते पीक मार्केटमध्ये जाईपर्यंतच्या ज्या काही प्रोसेस होत्या त्या खूप लोकल लेवलला आणि खूप जास्त मॅन पॉवर वापरून होत होत्या. पण आता इथे मशिनरीजचा उपयोग होतोय, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटचा उपयोग होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरून जी शेती केली जाते या सगळ्याला डोळ्यासमोर ठेवून, मार्केटची नीड डोळ्यासमोर ठेवून, मार्केटचं ओरिएंटेशन घेऊन जी शेती केली जाते ते आहे इंडस्ट्रियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. आणि हे काय आहे, बेसिकली मॉडर्नायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर आपल्याला म्हणता येईल. मॉडर्नायझेशन अँड लॉ हा आपला सिलेबसचा पॉइंट आहे. मॉडर्नायझेशन अँड लॉ आपण बघतो, त्यातले ऍग्रियन रिफॉर्म्स बघतोय. ओके, द ग्रीन रिव्हॉल्युशन, हरित क्रांती झालेली आहे ऍग्रियन कंटेक्स्ट मध्ये, ऍग्रिकल्चरच्या कंटेक्स्ट मध्ये. द ग्रीन रिव्हॉल्युशन ऑफ 1960s मार्क अ टर्निंग पॉइंट इन ऍग्रिकल्चर मॉडर्नायझेशन. ऍग्रिकल्चरचं मॉडर्नायझेशन म्हणत असताना आपण जसं जमीनदारी सिस्टीम पासूनची सुरुवात बघितली, पण जमीनदारी सिस्टीम अबॉलिशन करण्यापासूनची सुरुवात बघितली, पण जर आपल्याला एक हाय लेवलचा पीक किंवा एक इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट जर बघायचा असेल तर तो आहे ग्रीन रिव्हॉल्युशन किंवा हरित क्रांती. इंट्रोड्यूस हाय यील्डिंग व्हरायटी सीड्स, केमिकल फर्टिलायझर्स, pesticides and irrigation facilities significantly increased food grain production. It transformed India from food deficit nation into self-sufficient one. ओके, हरित क्रांतीने काय झालं, जिथे आपली डिपेंडन्सी होती इतर कंट्रीज वरती, आपल्याला पीक, आपल्याकडे एवढं सफिशियंट अन्न नव्हतं की आपण आपल्या गरजा भागवू शकू, पण आता या घडीला आपल्याकडे आपल्या गरजा भागवण्या इतकं अन्न तर आहेच किंवा धान्य आहे, पण त्याचबरोबर आपण एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो, एवढे आपण सेल्फ सफिशियंट झालेलो आहोत. हाऊ इट ऑल्सो क्रिएटेड रिजनल इम्बॅलन्स अँड इन्क्रीज डिपेंडन्सी ऑन केमिकल इनपुट्स. द ग्रीन रिव्हॉल्युशन रिफ्लेक्ट इंडस्ट्रियलायझेशन. बघा, ग्रीन रिव्हॉल्युशन मधून आपल्याला इंडस्ट्रियलायझेशनच रिफ्लेक्ट होतंय, कारण ऍग्रिकल्चर सायन्स बेस्ड आणि प्रोडक्शन ओरिएंटेड बनलं ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये. आता हे बदल करायचे होते आपल्याला, आपल्या गरजा भागून प्रोडक्ट आपल्याला एक्सपोर्ट करता येईल, एवढा जर धान्य आपल्याला हवंय तर त्यासाठी कशा पद्धतीच्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत, टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स स्टेप घेतल्या पाहिजेत ना, राईट. सो ह्या गोष्टी कधी घडतील, जेव्हा सायन्स बेस्ड आणि प्रोडक्शन ओरिएंटेड आपली ऍग्रिकल्चरकडे बघण्याचे दृष्टिकोन असेल. सो तो ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये होता आणि इंडस्ट्रियलायझेशनचं एक्झाम्पल म्हणून आपल्याला बघता येईल की ग्रीन रिव्हॉल्युशन झालेलं आहे. मेकॅनिझम अँड मेकॅनायझेशन अँड टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट. टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आहे ऍग्रिकल्चरमध्ये. इंडस्ट्रियलायझेशन इन्क्लूड्स द यूज ऑफ ट्रॅक्टर्स, हार्वेस्टर्स, इरिगेशन पंप्स अँड बायोटेक्नॉलॉजी. काय काय येतं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट मध्ये, इंडस्ट्रियलायझेशन मध्ये? सगळ्या प्रकारच्या आधुनिक गोष्टी आपल्याला इथे दिसून येत आहेत. मेकॅनायझेशन रिड्युसेस डिपेंडन्सी ऑन मॅन्युअल लेबर. बघा, मेकॅनायझेशन म्हणजे काय, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मेकॅनिक करणं किंवा त्या अशा पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंट्स कडून करून घेणं किंवा अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारच्या मशिनरीज कडून करून घेणं. सो मॅन्युअल लेबर कमी झालंय, डिपेंडन्सी कमी झाली आहे आणि इफिशियन्सी वाढलेली आहे. कारण जेव्हा मशीन एखादं काम करते तेव्हा ते
ती अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते, कारण लेबरस वर्क आहे ते. टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन सच ॲज ड्रीप इरिगेशन, genetically modified crops and digital farming platform represent the ongoing modernization of agriculture. मॉडर्नायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर आपल्याला इथे दिसून येतं. बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून ते आपल्याला दिसून येते. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि त्याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, डीप इरिगेशन वगैरे सारख्या फॅसिलिटीज सुद्धा इंट्रोड्यूस झालेल्या आहेत फार्मिंगमध्ये. दिस शिफ्ट रिफ्लेक्ट आर्टिकल 51A(H) विच एनकरेज डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक टेम्पर. सायंटिफिक टेम्परला डेव्हलप करण्याची ड्युटी आहे, फंडामेंटल ड्युटी आहे आपल्या सिटीजनची. सो तीच इथे आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसते आहे अशा पद्धतीने ऍग्रियन रिफॉर्म्स मधून. आता बघा, ॲग्रो इंडस्ट्रीज अँड कमर्शियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर झालेलं आहे, पण इंडस्ट्रियलायझेशन ऑल्सो इन्व्हॉल्व्स लिंकिंग ॲग्रिकल्चर विथ इंडस्ट्री टू फूड प्रोसेसिंग युनिट्स, कोल्ड स्टोरेज चेन, डेअरी इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्शन. इंडस्ट्री थ्रू फूड प्रोसेसिंग युनिट बघा, ॲग्रो इंडस्ट्रीज ज्या बेसिकली सुरू झालेल्या आहेत. म्हणजे बघा, आपण बघतो की जर केचप बनवणारी कंपनी असेल तर टोमॅटोज पिकवणारे फार्मर्स यांचं काय झालेलं आहे, एकमेकांसोबत ते जोडले जाणं आणि त्यातून काय होणं, कमर्शियलायझेशन. कारण त्या कंपनीला काय करायचं, केचप्स बनवायचे, तर त्यांना ज्या पद्धतीचे टोमॅटोज हवेत तशा पद्धतीचे टोमॅटोज कोण उगवणार, शेतकरी उगवणार, जे त्यांनी ठरवून दिलेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे. सो त्यांना ज्या क्वालिटीच्या गोष्टी हव्यात त्या क्वालिटीच्या गोष्टी मिळणार आणि मार्केट ड्रिव्हन किंवा मार्केट ओरिएंटेड गोष्ट प्रोड्यूस होणार. सो अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. फार्मर्स इन्क्रीजिंगली प्रोड्यूस कॅश क्रॉप्स फॉर मार्केट्स रॅदर दॅन सबसिस्टन्स. मार्केटसाठी फार्मर काय करतात, क्रॉप्स घेतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट केलं जाणं. आता जसं मी सांगितलं, केचप बनवणाऱ्या कंपनी बरोबर फार्मर्सचं कॉन्ट्रॅक्ट. ॲग्री बिझनेसेस मॉडेल रिफ्लेक्ट इंटिग्रेशन ऑफ ॲग्रिकल्चर इंटू इंडस्ट्रियल अँड कॉर्पोरेट फ्रेमवर्क. इंडस्ट्रियल आणि कॉर्पोरेट फ्रेमवर्क मध्ये इंटिग्रेशन आपल्याला दिसून येतं, इंडस्ट्रीज आणि फार्मिंग. This transition has challenged economic character of rural society. इकॉनॉमिक कॅरेक्टर जे आहे रुरल सोसायटीचं ते पूर्णपणे चेंज करून टाकलेलं आहे अशा पद्धतीच्या बदलांनी. आधीचं हे कॅरेक्टर बघा कुठून आलंय, बार्टर सिस्टीम पासून इव्हॉल्युशन आहे ना या सगळ्या रुरल सोसायटी मधल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजची. वस्तूच्या बदल्यात वस्तू, इथपासून ते आता जी वस्तू अपेक्षित आहे तीच आम्ही पिकवणार, जी मार्केटला हवी आहे ती पिकवणार आणि ती तशा पद्धतीनं विकणार. ठीक आहे. सो हे आपल्याला दिसून येतं. सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. आता इंडस्ट्रियलायझेशनचा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय झालेला आहे, इंडस्ट्रियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर हॅज इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड रुरल इन्कम इन सर्टन रिजन्स. इंडस्ट्रियलायझेशनने प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज केली आहे, रुरल इकॉनॉमी इन्कम इन सर्टन रिजन आणि खूप जास्त रुरल इन्कम सुद्धा वाढवलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे ना, मार्केट ड्रिव्हन प्रोडक्शन होत आहे, कितीतरी टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स गोष्टी वापरून ते होत आहे, त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी तर वाढलेली आहे. इट हॅज रिड्यूस फॅमाइन रिस्क अँड स्ट्रेंथन फूड सिक्युरिटी. जे दुष्काळाची किंवा ज्या पद्धतीच्या ज्या काही रिस्क होत्या, ज्या नॅचरल कलॅमिटीजच्या बेसिकली रिस्क होत्या, गॉडने करून दिलेल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात किंवा बेसिकली नॅचरल कलॅमिटीज ज्या असतात, ऍक्ट ऑफ गॉड आपण ज्याला म्हणतो, सो त्या रिस्क खूप जास्त प्रमाणात कमी झालेल्या आहेत आणि फूड सिक्युरिटी स्ट्रेंथन झालेली आहे. जसं मी सांगितलं, आता इंडियामध्ये एवढा धान्यसाठा नक्कीच आहे की ते स्वतःच्या गरजा फुलफिल करून बाहेर एक्सपोर्ट सुद्धा करू शकतं. हाऊएव्हर इट हॅज ऑल्सो लेड टू इश्यू सच ॲज रुरल इनइक्वॅलिटी, displacement of small farmers, environmental degradation and farmer indebtedness. बघा, पण तरी सुद्धा इश्यूज आहेत. रुरल एरियाज मध्ये सुद्धा इनइक्वॅलिटी वाढली, डिस्प्लेसमेंट ऑफ स्मॉल फार्मर्स. बघा हे सगळं इंडस्ट्रियलायझेशन वगैरे हे सगळं कुठे झालंय, लार्ज स्केल फार्मिंग जिथे होते तिथे ह्या गोष्टी पॉसिबल आहेत, कमर्शियलायझेशन वगैरे. पण स्मॉल स्केलवरचे जे फार्मर्स आहेत, स्मॉल फार्मर्स आहेत,
त्यांची डिस्प्लेसमेंट झाली. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, जास्तीत जास्त पीक, जास्तीत जास्त हव्यास, जास्तीत जास्त उत्पादन, जास्तीत जास्त ते बाहेर पडणार, एक्सपोर्ट होणार, यासाठीचं उत्पादन. ग्रीन रिव्होल्युशन मध्ये पण इंडस्ट्रियलायझेशनचाच फॅक्टर वापरला. खूप जास्त प्रमाणावरती फर्टिलायझर्स वापरले. फर्टिलायझर्सचा मारा, जमीन परत वापरले गेलेले जे काही बियाणं आहेत, ती बियाणांचा पण क्वालिटीचा इश्यू. म्हणजे एन्व्हायरमेंटला धरून या सगळ्या गोष्टी घडत नाहीयेत. जास्तीत जास्त माणसाच्या गरजा भागवण्यासाठी या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन सुद्धा आपल्याला या केसमध्ये दिसून येते. लार्ज फार्मर्स ऑफन बेनिफिट मोर दॅन मार्जिनल फार्मर्स, लिडिंग टू अनइव्हन डेव्हलपमेंट. लार्ज फार्मर्स जे आहेत ते बेसिकली मी जसं सांगितलं, ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे ते इथे जास्त करून फायद्यात राहतात. पण जे मार्जिनलाइज फार्मर्स आहेत ते मात्र डेव्हलपमेंट पासून अजूनही दूर आहेत. त्यांच्या समस्या अजूनही जैसे थे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स काय आहेत या सगळ्यामध्ये? आपण जसं मी आता म्हटलं की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन झालेलं आहे. सो काय कन्सर्न्स आहेत बघा. फर्टिलायझर्स जे मी सांगितलं, फर्टिलायझर्सचा इंटेन्सिव्ह वापर, पेस्टिसाइड्स वापरलेत, ग्राउंड वॉटर हॅज रिझल्टेड इन सॉइल डिग्रेडेशन, वॉटर डिप्लेशन अँड इकोलॉजिकल इम्बॅलन्स. पूर्णपणे इकोलॉजीचा इम्बॅलन्स घडवून आणण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर इज नॉट एम्फसाइज टू बॅलन्स प्रोडक्टिव्हिटी विथ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. सस्टेनेबल ऍग्रिकल्चरला आता एम्फसाइज केलं जात आहे, कारण प्रोडक्टिव्हिटी तर हवी आहे, प्रोडक्शन तर व्हायला हवंय, कारण इतकी लोकसंख्या, इतक्या लोकसंख्येला खायला मिळायला हवंय, फूड सिक्युरिटी इन्श्युअर व्हायला हवी आहे. हे सगळं जरी बरोबर असलं तरी एन्व्हायरमेंटल कन्सर्न्सला, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनला आपण नजरे आड करू शकत नाही. मॉडर्नायझेशन मस्ट देअरफॉर बी एन्व्हायरमेंटली रिस्पॉन्सिबल टू रिमेन कॉन्स्टिट्युशनली अलाइन विथ आर्टिकल 48A प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. 48A प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. सो ही काय आहे? 48A डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे. सो मॉडर्नायझेशन जे आहे ते एन्व्हायरमेंटली सुद्धा रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. फक्त मॉडर्नायझेशनच्या नावाखाली जर आपण एन्व्हायरमेंटला हॅम्पर करत असू, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनला नजरेआड करत असू, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनला हॅम्पर करत असू, तर ती खूप मोठी चूक ठरेल. लिबरलायझेशन अँड कॉर्पोरेट एंट्री इन ऍग्रिकल्चर. LPG रिफॉर्म्स झाले, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये हे रिफॉर्म 1991 पासून झाले. आपण एक उदारीकरणाकडे शिफ्ट झालो आणि त्यानंतर कॉर्पोरेट ज्या एंटिटीज आहेत त्यांची एंट्री ऍग्रिकल्चरमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. बघा, पोस्ट 1991 लिबरलायझेशन ओपन ऍग्रिकल्चर टू प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अँड ग्लोबल मार्केट. ऍग्रिकल्चर जे ट्रेडिशनली रन होत होतं, जे ट्रेडिशनली काम करत होतं, ते आता पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट आणि ग्लोबल मार्केटसाठी ओपन झालं 1991 नंतर. पॉलिसीज एनकरेज्ड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, प्रायव्हेट स्टोरेज अँड ऍग्री एक्सपोर्ट झोन. ज्या पॉलिसीज होत्या त्यांनी एनकरेज केलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला, प्रायव्हेट स्टोरेजला आणि ऍग्री एक्सपोर्ट झोन्सला सुद्धा. While these reforms aim to increase efficiency and competitiveness, they also spark debate about corporate control and farmer vulnerability. The balance between market freedom and state regulation remains a critical issue. बघा, काय क्रिटिकल इश्यू आहे? मार्केटचं फ्रीडम. लिबरलायझेशनने जे मार्केटला फ्री केलेलं आहे, ओपन केलेलं आहे ते, आणि स्टेटचे रेग्युलेशन. स्टेटला रेग्युलेशन का ठेवावे लागतात? कारण इथे सोशो इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आहे, ती ऍड्रेस करणं सुद्धा गरजेचं आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन सुद्धा इन्शुअर करणं गरजेचं आहे. सो या सगळ्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, रिफॉर्म्स जे आहेत ते इन्क्रीजिंग इफिशियन्सीवर आणि कॉम्पिटेटिव्हनेसवरती भर देत आहेत. दे ऑल्सो स्पार्क डिबेट अबाउट कॉर्पोरेट कंट्रोल अँड फार्मर वल्नेबिलिटी. आणि त्या कॉर्पोरेट कंट्रोल आणि फार्मरच्या वल्नेबिलिटीवरती सुद्धा बोलतायत. पण हे सगळं जरी असलं तरी इथे बॅलेन्स साधणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लिबरलायझेशन झालंय, लिबरलायझेशन आहे,
प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या सगळ्या जरी रिफॉर्म्स इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये झालेल्या असल्या, सगळ्या उलाढाली जरी झालेल्या असल्या, तरी जो मार्जिनलाइज सेक्शन आहे, जे फार्मर, स्मॉल स्केल फार्मर आहे, ज्यांच्याकडे कमी जमीन आहे किंवा ज्यांच्याकडे जमीनच नाही, भूमिहीन शेतकरी जे आहेत, सो यांचा विचार सुद्धा आपल्याला स्टेटला करावा लागणार आहे. त्यांच्या सोशो इकॉनॉमिक कंडिशनला नाकारून चालणार नाहीये. आता इथे क्रिटिकल अनालिसिस काय आहे बघा. ऍग्रियन रिफॉर्म promoted social justice by dismantling feudal land structure while industrialization improve productivity and food security. हे आपल्याला समजलंय की इंडस्ट्रियलायझेशन विथ इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन मे वाइडन रूरल इनइक्वॅलिटी. दस मॉडर्नायझेशन जे आहे ते कंबाईन असलं पाहिजे. मॉडर्नायझेशन म्हणजे फक्त खूप मोठ्या प्रमाणावर ऍग्रियन रिफॉर्म करून, इंडस्ट्रियलायझेशन इंट्रोड्यूस करून, कॉर्पोरेट एंटिटीजना एंट्री करायला लावून, लिबरलायझेशन मुळे जे काही ग्लोबल एंटिटीज, ग्लोबल कॉर्पोरेट एंटिटीज एंटर झालेले आहेत, तो त्यांना वेलकम करून भागणार नाहीये. ते म्हणजे फक्त मॉडर्नायझेशन नाहीये, तर त्याबरोबर डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस सुद्धा इन्शुअर झाला पाहिजे. ऍग्रियन रिफॉर्म अँड इंडस्ट्रियलायझेशन दोन्ही ऍग्रिकल्चर टुगेदर रिप्रेझेंट इंडियाज एफर्ट टू ट्रान्सफॉर्म रूरल सोसायटी. जी ग्रामीण सोसायटी आहे तिला ट्रान्सफॉर्म करण्याची एक आपल्याला काय दिसून येते, इंडियाची इच्छा किंवा इंडियन सोसायटीची, इंडियन लेजिस्लेशनचं एक आपल्याला पावलं दिसून येतात इथे. ऍग्रियन रिफॉर्म ऍड्रेस स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी. आणि हे जे ऍग्रियन रिफॉर्म्स झाले, ग्रीन रिव्होल्युशन असेल, इंडस्ट्रियलायझेशनचं इंट्रोडक्शन असेल आणि या सगळ्या गोष्टी, त्यातून आपल्याला एक दिसतं की त्यांनी स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटीला ऍड्रेस केलं आणि इंडस्ट्रियलायझेशनने इफिशियन्सी इम्प्रूव्ह केली. म्हणजे जमीनदारी सिस्टीम अबॉलिशन करणं, याने एक जी स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी होती, जमीनदारांकडे खूप शेती आहे आणि बाकीच्यांकडे काहीच नाही, तर ते ऍड्रेस केलं. वेअर ॲज इंडस्ट्रियलायझेशनने ग्रोथ फॅक्टर दिला, इकॉनॉमिक फॅक्टर दिला. बोथ आर रूटेड इन कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स ऑफ सोशल जस्टिस, इक्वॅलिटी अँड सायंटिफिक प्रोग्रेस. हे सगळं कशात रूटेड आहे? डीप रूटेड आपल्याला दिसून येतं. कॉन्स्टिट्युशनचे प्रिन्सिपल आहेत सोशल जस्टिस, इक्वॅलिटी आणि सायंटिफिक प्रोसेस. सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करण्याची फंडामेंटल ड्युटीज आहे आपली. सो दिस चॅलेंज टुडे इज एन्श्युअर दॅट मॉडर्नायझेशन रिमेन्स इन्क्लुझिव्ह, सस्टेनेबल अँड फार्मर सेंट्रिक. यातून काय झालं? हे एन्श्युअर झालं की मॉडर्नायझेशन हे इन्क्लुझिव्ह आहे, सस्टेनेबल आहे आणि फार्मर सेंट्रिक सुद्धा आहे. इंडस्ट्रियल रिफॉर्म, फ्री एंटरप्राइज वर्सेस स्टेट रेग्युलेशन. बघा, हे सुद्धा एलपीजी रिफॉर्म्स नंतर फ्री एंटरप्राइजेस आणि या सगळ्या घटकांचं भारताच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला काय दिसून आलं? रिफॉर्म्स दिसून आले. सो आपण आता इंडस्ट्रियल रिफॉर्म आणि स्टेट रेग्युलेशन्स हे आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. नेक्स्ट यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण हे डिस्कस करूयात. यामध्ये आपण ऍग्रियन रिफॉर्म्स पाहिले, मॉडर्नायझेशन अँड ऍग्रियन रिफॉर्म्स. ऍग्रियन रिफॉर्म्समुळे ऍग्रिकल्चरमध्ये जे मॉडर्नायझेशन झालं ते आपल्याला इथे समजलेलं आहे. बऱ्याचदा शॉर्ट नोटसाठी हा प्रश्न विचारला जातो कृषी सुधारणेवरती. सो तुमच्या पेपरमध्ये शॉर्ट नोटवरती असा प्रश्न असू शकतो, त्यामुळे हे प्रिपेअर करून जायचं आहे. ठीक आहे, आत्तापुरतं आपण इथे थांबूयात. नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला लगेचच इंडस्ट्रियल रिफॉर्म आणि कंपॅरिझन आपण बघणार आहोत. फ्री एंटरप्राइजेस वर्सेस स्टेट रेग्युलेशन. फ्रीडम आहे पूर्णपणे आणि दुसऱ्या बाजूला स्टेटचे रेग्युलेशन्स आहेत. सो या दोन्ही गोष्टींचा काय संबंध आहे आणि कशा पद्धतीने या मॉडर्नायझेशनशी कनेक्टेड आहेत, लॉशी कनेक्टेड आहेत, ते आपण बघणार आहोत. सध्यापुरतं इथेच थांबूयात. ठीक आहे, थँक्यू.